भारतीय आणि जागतिक समाजातील उदाहरणं आपल्या उत्तरात किती महत्वाची असतात? आपल्या भारतीय समाजात घडणाऱ्या घटना ह्या किती महत्वाच्या असतात? खरं तर हा चालू घडामोडीला जोडूनच हा प्रश्न आहे. पण हा प्रश्न कसा मी तुम्हाला मुद्दाम का सांगतोय, कारण यामध्ये एक महत्वाचा मुद्दा असतो बघा, तो म्हणजे केस स्टडीजचा. केस स्टडीज. आता केस स्टडीज काय असतात, तर एखादा संशोधक असतो किंवा एखादा अभ्यासक असतो आणि तो एका विशिष्ट ठिकाणी जातो, ठीक आहे, आणि त्या विशिष्ट ठिकाणी जाऊन तो काय करतो, त्याचा अभ्यास करतो. उदाहरण घ्या, उदाहरणार्थ पी साईनाथ हे फार मोठे वन ऑफ द ग्रेट असे हे जर्नलिस्ट आहेत. द हिंदूला त्यांनी ग्रामीण जे काही सेक्शन आहे तो सांभाळला आणि त्याच्यामध्ये काम केले जाणे. आणि मग पी साईनाथ त्यांनी काय केलं, विदर्भातले शेतकरी यांच्यावरती खूप मोठं अध्ययन केलं आणि ते अध्ययन करून विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न नक्की काय आहे, नक्की कसा बदल होतोय समाजामध्ये आणि त्यामुळे हा शेतकरी का आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त होतोय, याच्यावर त्यांचं खूप मोठं काम आहे. मग आपण जेव्हा जेव्हा कधी शेतकऱ्यांच्या आत्महत्याबद्दल लिहू वाचू तेव्हा तेव्हा आपल्याला पी साईनाथ यांच्याबद्दल लिहिणं, मेन्शन करणं गरजेचं ठरतं. सो अशा पद्धतीने या घटना ज्या आहेत त्या आपल्याला इथे उपयोगाला येतात. मग असंच बघा, एक थॉमस फ्रीडमन नावाचे इकॉनॉमिस्ट आहेत, त्याचबरोबर जोसेफ स्टिग्लिट्झ नावाचे एक विचारवंत आहेत. या दोघांनी एकूणच जागतिकीकरणावरती खूप मोठं काम केलेलं आहे. भारतातले जर बघितले आपण तर नीती आयोगाचे माजी अध्यक्ष अरविंद पंगारिया असतील किंवा भगवती असतील, अमर्त्य सेन असतील, यांनी सुद्धा जागतिकीकरणावरती मोठं काम केलेलं आहे. मग ह्यासारखे जे विचारवंत आहेत ना, ते आपल्याला उपयोगाला येतात. त्याच्यामुळे आपल्या उत्तरामध्ये व्हॅल्यू ॲडिशन होते आणि आपलं उत्तर इतरांपेक्षा वेगळं दिसायला लागतं. कुठून आणायचंय? मैं हूं ना, मी आहे की तुम्हाला द्यायला सगळं. का घाबरताय तसं? काही घाबरायचं कारण नाहीये. आणि त्यामुळे बघा, आपला प्रश्न काय आहे की भारतीय आणि जागतिक स्तरावरच्या घटना त्यांचा उपयोग कसा करायचा, ते उत्तरामध्ये लिहिलं पाहिजे का? तर हो, हे उत्तरामध्ये लिहिलं पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल, भारतीय समाजामध्ये जर शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल तुम्ही लिहित असाल तर पी साईनाथ हे पत्रकार होते, त्यानंतर ते अभ्यासक सुद्धा आहेत. त्यांनी विदर्भामध्ये राहून त्या ठिकाणी अध्ययन केलं, तिथे आपला अहवाल मांडला, त्याबद्दलचे फाइंडिंग काढलेले आहेत. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल तुम्ही लिहित असाल तर पी साईनाथ यांनी जे काही निष्कर्ष मांडलेत ते तुमच्या उत्तरामध्ये येणं अपेक्षित आहे. हे आलं तर आपल्या उत्तराला व्हॅल्यू ॲडिशन होते. तसंच आहे, जागतिकीकरणाबद्दल लिहित असाल तर पी साईनाथ यांच्या बरोबरीनेच तुम्ही जगदीश भगवती असतील, अरविंद पंगारिया असतील, अमर्त्य सेन असतील, यासारख्या विचारवंतांचंही तुम्ही नाव त्याचा समावेश केलं पाहिजे, त्यांचे फाइंडिंग सांगितले पाहिजे. पण हे मिळवायचं कुठून? माझ्याकडून. मी आहेच आहे. त्यामध्ये आपल्या नोट्स असतील, आपल्या पीपीटी असतील, आपल्या लेक्चर्स असतील, याच्या माध्यमातून तुम्हाला हे मिळणारच आहे. पण हे करायचंय का? तर हो, निश्चित केलं पाहिजे. यातून आपल्याला एक व्हॅल्यू ॲडिशन मिळत जाते.